नमस्कार. आज आपण एका अशा विषयावर बोलणार आहोत जो कोणत्याही व्यवसायासाठी श्वासाइतकाच महत्वाचा आहे. खर्च. पण आपण फक्त बजेटबद्दल नाही बोलणार. आपण थेट 1994 सालात जाणार आहोत, जेव्हा भारतीय अर्थव्यवस्था एका प्रचंड मोठ्या बदलातून जात होती. बरोबर. आणि आपल्याकडे ना प्राध्यापक सुभाष जगताप यांनी मे 1994 मध्ये लिहिलेला एक लेख आहे. हा तो काळ होता जेव्हा भारतानं म्हणजे जागतिकीकरणाचे दरवाजे नुकतेच उघडले होते. हो. कल्पना करा, अनेक वर्ष एका बंद खोलीत सराव करणारा बॉक्सर तो अचानक वर्ल्ड चॅम्पियनशिपच्या रिंगमध्ये उतरलाय. अरे वाह. परिस्थिती अगदी तशीच होती. आणि ह्या नव्या जागतिक रिंगमध्ये टिकून राहण्यासाठी भारतीय उद्योगांना 2 गोष्टी शिकणं गरजेचं होतं. एक म्हणजे डिफेन्स, स्वतःचा बचाव, ज्याला आपण खर्च नियंत्रण म्हणू शकतो. बरोबर. आणि दुसरं म्हणजे ऑफेन्स, म्हणजे आक्रमकपणे खेळून सामना जिंकणे, म्हणजेच खर्च कपात. अगदी. तर मग प्राध्यापकांच्या या जुन्या ट्रेनिंग मॅन्युअलमधून आजच्या काळातही उपयोगी पडतील असे कोणते डावपेच आपल्याला मिळतात ते पाहूया. सुरुवात करूया त्या बदलाच्या तीव्रतेपासून. 1993 मध्ये भारतानं गॅट म्हणजे गॅट करारावर सही केली. सोप्या भाषेत सांगायचं तर भारतीय उद्योगांभोवती असलेलं जे संरक्षणाचं कवच होतं ते काढून टाकण्यात आलं. म्हणजे आता थेट आंतरराष्ट्रीय कंपन्यांची स्पर्धा. हो. तंत्रज्ञान, मालाची किंमत यावरचे सरकारी निर्बंध हटणार होते आणि परदेशी माल भारतात सहज उपलब्ध होणार होता. म्हणजे जर तुमचा माल चांगला आणि स्वस्त नसेल तर तुम्ही स्पर्धेतून बाहेर. अगदी. लेखातली एक आकडेवारी तर अक्षरशः डोळे उघडणारी आहे. 1989 साली जगातल्या फक्त 10 मोठ्या कंपन्यांची एकूण विक्री ही भारताच्या तेव्हाच्या एकूण राष्ट्रीय उत्पादनापेक्षा म्हणजे जीडीपीपेक्षा दुप्पट होती. विचार करा, स्पर्धा किती प्रचंड होती. त्यामुळे लेखकांना तेव्हा सांगितलं होतं की जुन्या सवयी आणि पद्धती सोडून उत्पादन क्षमता सुधारण्याची खूप जास्त गरज आहे. आणि याचा पहिला धडा होता अपव्यय टाळणे. मग तो वेळेचा असो, श्रमाचा, कच्च्या मालाचा किंवा मशिनरीचा. प्रत्येक गोष्टीतला अपव्यय थांबवणं गरजेचं होतं. आणि इथेच या 2 संकल्पनांचा जन्म होतो. खर्च नियंत्रण आणि खर्च कपात. ऐकायला तर दोन्ही म्हणजे जवळपास सारखेच वाटतात. पण तुम्ही जसं म्हणालात, एक डिफेन्स आहे आणि एक ऑफेन्स. हो. लेखात हा फरक कसा स्पष्ट केला आहे? हो. आणि हा फरक खूप महत्वाचा आहे. खर्च नियंत्रण किंवा कॉस्ट कंट्रोल ही एक आपण म्हणू शकतो प्रतिबंधात्मक प्रक्रिया आहे. डिफेन्स प्रतिबंधात्मक म्हणजे यात आपण एखादं काम करण्याआधीच त्याचा खर्च किती व्हायला हवा हे शास्त्रीय पद्धतीने ठरवतो. एक स्टँडर्ड सेट करतो. अच्छा. आणि मग प्रत्यक्ष काम करताना तो खर्च त्या ठरवलेल्या मर्यादेच्या बाहेर जाणार नाही याची काळजी घेतो. म्हणजे आपण आपल्या खर्चाला एका शिस्तीत बांधून ठेवतो. जसं की एखाद्या गाडीचा मायलेज 20 किलोमीटर प्रति लिटर ठरलेला असेल तर तो तेवढाच मिळवण्यासाठी गाडी नीट चालवणं. अगदी बरोबर. पण खर्च कपात म्हणजे कॉस्ट रिडक्शन हा आहे ऑफेन्स. ही एक सुधारणात्मक प्रक्रिया आहे. यात आपण सध्याच्या खर्चाची पातळीच कायमस्वरूपी खाली कशी आणता येईल याचा विचार करतो. ओके. म्हणजे गाडी तीच, पण तिच्या इंजिनमध्ये असा काही बदल करायचा की तिचा मायलेज 20 वरून 22 किलोमीटर प्रति लिटर होईल. आणि क्वालिटीशी तडजोड न करता. हो, ते सगळ्यात महत्वाचं. गुणवत्तेशी कोणतीही तडजोड नाही. लेखात बजाज ऑटो, वॉल्टास या कंपन्यांची उदाहरणं आहेत ज्यांनी हे त्या काळात यशस्वीपणे केलं होतं. ठीक आहे. म्हणजे नियंत्रण म्हणजे ठरवलेल्या बजेटमध्ये राहणं आणि कपात म्हणजे ते बजेटच हुशारीने कमी करणं. अगदी. चला मग आधी या डिफेन्सिव्ह खेळाबद्दल बोलूया. खर्च नियंत्रणासाठी या ट्रेनिंग मॅन्युअलमध्ये कोणती तंत्र सांगितली आहेत? त्यातली एक खूप प्रभावी पद्धत आहे एबीसी ॲनालिसिस. हे तंत्र विशेषतः मालाच्या साठवणुकीवर म्हणजे इन्व्हेंटरीवर नियंत्रण ठेवण्यासाठी वापरलं जातं. एबीसी ॲनालिसिस. हो. याला आपण व्यवसायाचा 80-20 नियम म्हणू शकतो. 80-20 नियम. तो कसा? यात तुमच्याकडे असलेल्या सगळ्या मालाला त्याच्या किमतीनुसार आणि संख्येनुसार 3 गटांमध्ये विभागलं जातं. अ गट म्हणजे सगळ्यात महत्वाचा माल. हा संख्येनं फक्त 10% असतो, पण त्याची किंमत तुमच्या एकूण मालाच्या किमतीच्या 70% असते. अरे वा, हे तर लॉजिकल आहे. म्हणजे तुम्ही जर सोन्याचं दुकान चालवत असाल तर तुमचं लक्ष सोन्याच्या दागिन्यांवर जास्त असेल, दुकानातल्या फर्निचरवर नाही. जरी फर्निचरची संख्या जास्त असली तरी. अगदी अचूक उदाहरण दिलं तुम्ही. हाच तो अ गट. यावर व्यवस्थापनाने स्वतः लक्ष ठेवायचं असतं. आणि बाकीचे 2? त्यानंतर येतो ब गट,
ज्यात किंमत आणि संख्या दोन्ही साधारणपणे 20% असतात. यावर मध्यम लक्ष दिलं जातं. ठीक आहे. आणि शेवटी क गट, ज्यात 70% वस्तू असतात पण त्यांची किंमत फक्त 10% असते. यावर कमी लक्ष दिलं तरी चालतं. याचा फायदा? फायदा असा की व्यवस्थापनाचा वेळ आणि शक्ती योग्य ठिकाणी, म्हणजे अ गटावर खर्च होते, जिथे सर्वात जास्त पैसे गुंतलेले आहेत. वेखात गुप्त खर्च म्हणजे हिडन कॉस्ट नावाची एक संकल्पना आहे, जी मला खूप आवडली. हा असा कोणता खर्च आहे जो आपल्याला दिसत नाही? हा खर्च थेट तुमच्या प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये दिसत नाही, पण तो तुमचा नफा हळूहळू पोखरत असतो. अच्छा. लेखात छान उदाहरण आहेत. जसं की तुमच्या फॅक्टरीत एक मशीन आहे जी तुम्ही विकत घेतलीये, पण ती वापरली जात नाहीये. ओके. ती जागा अडवतीये, तिची देखभाल करावी लागतीये, पण उत्पादन शून्य. हा झाला गुप्त खर्च. म्हणजे गुप्त खर्च हा तुमच्या घराच्या मीटरवर दिसणाऱ्या बिलासारखा नाही, तर घरातल्या नळांमधून हळूहळू टपकणाऱ्या पाण्यासारखे आहे. अप्रतिम. ते सुरुवातीला दिसत नाही, पण महिन्याच्या शेवटी पाण्याची टाकी रिकामी करतं. यापेक्षा सोप्या शब्दात सांगताच येणार नाही. दुसरं उदाहरण म्हणजे कधीतरी लागेल म्हणून साठवून ठेवलेला अतिरिक्त कच्चा माल किंवा निर्णय घ्यायला होणारा उशीर. हे सगळं कंपनीच्या नफ्याला लागलेली गळती आहे. आणि या लेखात स्टँडर्ड कॉस्टिंग आणि इंटरफर्म कंपॅरिझन असेही काही शब्द आले आहेत. हो, आणि त्या दोन्ही खूप महत्वाच्या पद्धती आहेत. स्टँडर्ड कॉस्टिंग म्हणजे कुठलंही उत्पादन बनवण्याआधी त्याचा खर्च शास्त्रीय पद्धतीने किती असायला हवा हे ठरवणे, आणि मग प्रत्यक्ष खर्चाची त्याच्याशी तुलना करणे. आणि इंटरफर्म कंपॅरिझन म्हणजे सोप्या भाषेत तुमच्याच क्षेत्रातल्या दुसऱ्या यशस्वी कंपनीच्या तुलनेत तुम्ही कुठे आणि का जास्त खर्च करत आहात हे शोधून काढणे. म्हणजे एक प्रकारे आरशात पाहण्यासारखं आहे. बरोबर. ठीक आहे. म्हणजे डिफेन्स कसा खेळायचा हे कळलं. बजेटमध्ये राहण्यासाठी शिस्त, महत्वाच्या गोष्टींवर लक्ष आणि न दिसणाऱ्या खर्चांवर नजर. हो. पण कोणताही सामना फक्त डिफेन्स करून जिंकता येत नाही. तुम्हाला ऑफेन्स खेळावा लागतो, गुण मिळवावे लागतात. अगदी बरोबर. इथेच खर्च कपातीचा मुद्दा येतो. बरोबर? बरोबर. आता आपल्याला खर्चाची पातळीच खाली आणायची आहे, आणि यासाठी लेखात काही प्रमुख क्षेत्र सांगितली आहेत जिथे कपात करायला सर्वात जास्त वाव असतो. त्यातलं पहिलं आणि सगळ्यात मोठं क्षेत्र कोणतं? कच्चा माल. कोणत्याही उत्पादन प्रक्रियेत साधारणपणे 60 ते 70% खर्च हा फक्त कच्च्या मालावर होतो. बापरे. त्यामुळे इथे केलेली थोडीशी बचत सुद्धा एकूण नफ्यात मोठा फरक घडवते. ही लढाई जिंकली की तुम्ही अर्धा सामना जिंकलाच समजा. पण कच्च्या मालावरचा खर्च कमी कसा करायचा? क्वालिटीशी तडजोड तर नाही करू शकत आपण? नाही, अजिबात नाही. लेखात काही हुशारीचे मार्ग सुचवले आहेत, जसे की उत्पादनाच्या डिझाईनमध्येच असा बदल करणे की कमीत कमी कच्चा माल वापरला जाईल. अच्छा. किंवा सध्या जो माल वापरत आहात त्याला एखादा स्वस्त पण तितकाच चांगला पर्याय शोधून काढणे. किंवा खरेदीची पद्धत बदलणे. म्हणजे एकदम जास्त माल विकत घेऊन पैसे अडकवण्याऐवजी लागेल तसा माल खरेदी करणे. याला जस्ट इन टाइम म्हणतात. कच्च्या मालानंतर दुसरा मोठा खर्च म्हणजे मजुरीचा. हो. यावर लेखात काहीशी परखड मतं मांडलेली दिसतात मला. हो. 1994च्या संदर्भात लेखकाने एक महत्वाचा मुद्दा मांडलाय. ते म्हणतायत की वेतन करारामुळे कामगारांचे पगार तर वाढत आहेत, पण त्या प्रमाणात त्यांची उत्पादन क्षमता वाढताना दिसत नाहीये. आणि जर पगार उत्पादकतेशी जोडलेला नसेल तर कंपनीचा खर्च वाढतच जातो आणि जागतिक स्पर्धेत टिकणं अवघड होतं. यावर काय उपाय सुचवले होते? काही ठोस उपाय होते, जसं की कंपनीत गरजेपेक्षा जास्त कर्मचारी असतील तर त्यांच्यासाठी स्वेच्छानिवृत्ती योजना म्हणजे गोल्डन हँडशेक राबवणे. ओके. हळूहळू यांत्रिकीकरण आणि संगणकीकरण करणे, जेणेकरून कामाचा वेग वाढेल. आणि जे कर्मचारी आहेत त्यांना नवीन तंत्रज्ञानाचं प्रशिक्षण देऊन त्यांची कार्यक्षमता वाढवणे. हे 1994च्या संदर्भात एक प्रभावी साधन मानलं जात होतं. आजच्या काळात याकडे पाहण्याचा दृष्टिकोन थोडा बदलला आहे, ज्यात कर्मचारी कल्याण आणि सामाजिक परिणामांचाही विचार केला जातो. नक्कीच. पण त्या काळात टिकून राहण्यासाठी हा एक गरजेचा उपाय मानला गेला असेल. नक्कीच. काळानुसार उपाय बदलतात, पण मूळ तत्व तेच राहतं, कार्यक्षमता वाढवणे. पुढचा मुद्दा आहे प्रशासकीय खर्चाचा. आणि इथे लेखात एक उदाहरण आहे ज्याने मला खरंच धक्का बसला. कोणतं? ICICIच्या मुख्य कार्यालयात एकही कारकून नाही. 1 मिनिट. 1994 मध्ये हे कसं शक्य आहे? म्हणजे फाईली कोण सांभाळायचं? पत्रव्यवहार. हाच तर मुद्दा आहे. हे उदाहरण हे दाखवतं की आपण कितीतरी गोष्टी गृहीत धरून चालतो.
लेखकाचा मुद्दा असा आहे की तंत्रज्ञानाचा वापर करून तुम्ही कामाच्या पारंपरिक पद्धती पूर्णपणे बदलू शकता. अच्छा. अधिकाऱ्यांना वैयक्तिक संगणक देऊन ते स्वतःच त्यांचे अहवाल तयार करू शकतात, विश्लेषण करू शकतात. यामुळे कामाचा वेग वाढतो, मधल्या पायऱ्या कमी होतात आणि कारकुनांवर होणारा खर्च वाचतो. त्या काळात हे खूपच क्रांतिकारक होतं. हो, आणि फक्त पगाराचाच खर्च नाही तर इतरही प्रशासकीय खर्च असतात. प्रवास, टेलिफोन बिलं, हॉटेलचा खर्च या गोष्टी किरकोळ वाटतात, पण वर्षाच्या शेवटी त्यांची बेरीज खूप मोठी होते. त्यावर नियंत्रण ठेवल्यास मोठी बचत शक्य आहे असं लेखात म्हटलं आहे. याचबरोबर उत्पादन खर्च, आर्थिक खर्च आणि संशोधन म्हणजे R&D यांसारख्या क्षेत्रांमध्येही कपात करण्याच्या अनेक युक्त्या आहेत. हो, उत्पादन खर्चाबद्दलचं प्रतिबंधात्मक दुरुस्ती हे तंत्र खूप महत्वाचं वाटतं. हो, ती एक मानसिकता आहे. अनेक कंपन्यांची पद्धत असते की मशीन बंद पडल्यावरती दुरुस्त करायची. पण यामुळे काय होतं? अचानक काम थांबतं, उत्पादनाचं नुकसान होतं आणि ऐनवेळी दुरुस्तीचा खर्चही जास्त येतो. बरोबर. त्याऐवजी प्रतिबंधात्मक दुरुस्ती किंवा प्रिव्हेंटिव्ह मेंटेनन्स म्हणजे मशीन बंद पडण्याची वाट न बघता तिची नियमितपणे तपासणी आणि देखभाल करणे. म्हणजे दात किडल्यावर रूट कॅनल करण्याऐवजी रोज ब्रश करणे. एकदम परफेक्ट. खर्च कमी आणि त्रासही वाचतो. अगदी. आणि आर्थिक खर्चात मुख्यत्वे कर्जावरील व्याजाचा समावेश असतो. त्यासाठी खेळत्या भांडवलाची गरज कमी करणं महत्वाचं आहे. जसे की ग्राहकांकडून वेळेवर पैसे वसूल करणे आणि गरजेपेक्षा जास्त मालाचा साठा न ठेवणे. यामुळे बँकेकडून कमी कर्ज घ्यावे लागते आणि व्याजाचा बोजा हलका होतो. तर या संपूर्ण चर्चेतून आपण काय शिकलो? 1994 साली जागतिक स्पर्धेच्या रिंगमध्ये उतरलेल्या भारतीय उद्योगांसाठी खर्च नियंत्रण म्हणजे डिफेन्सिव्ह गेम होता. शिस्त आणि नजर ठेवून स्वतःला वाचवणे. आणि खर्च कपात हा एक ऑफेन्सिव्ह गेम होता. हो, हुशारीने आणि सातत्याने नवनवीन मार्ग शोधून खर्चाची पातळी खाली आणणे आणि सामना जिंकणे. अगदी बरोबर. आणि हा खेळ सुरू कसा करायचा यासाठी लेखकाने प्रत्येकाने स्वतःला विचारायला सांगितलेले 4 प्रश्न आजही तितकेच महत्वाचे आहेत. कोणते आहेत ते 4 प्रश्न? पहिला, हा खर्च का करावा लागतो याचं मूळ कारण काय? दुसरा, जर हा खर्च पूर्णपणे बंद केला तर काय होईल? खरंच काही फरक पडेल का? तिसरा प्रश्न तर खूपच वेगळा आहे. हो, उत्पादनावर किंवा नफ्यावर कोणताही वाईट परिणाम न होऊ देता हा खर्च 50% कमी करता येईल का? हा प्रश्न तुम्हाला चौकटीच्या बाहेर जाऊन विचार करायला लावतो. आणि चौथा, हेच काम सध्याच्या खर्चापेक्षा कमी खर्चात करण्यासाठी कोणते दुसरे पर्याय उपलब्ध आहेत? हे प्रश्न खरोखरच विचार करायला लावणारे आहेत. ते तुम्हाला प्रत्येक खर्चावर प्रश्नचिन्ह उभं करायला शिकवतात. आणि हाच या लेखाचा गाभा आहे. जरी हा लेख 1994 सालचा असला तरी त्याची मूळ तत्व आजही लागू होतात. नक्कीच. आज स्पर्धा फक्त परदेशी कंपन्यांशी नाही तर ती कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे AI, ऑटोमेशन आणि रोज बदलणाऱ्या तंत्रज्ञानाशी आहे. बरोबर. खर्च कमी करणे आणि ग्राहकाला मिळणारे मूल्य वाढवणे हे आजही तितकंच महत्वाचं आहे. पण जाता जाता एक विचार मनात येतो. कोणता? आपण 1994च्या गुप्त खर्चाबद्दल बोललो. न वापरलेली मशिनरी, अतिरिक्त स्टाफ. हो. पण आजच्या 2026च्या डिजिटल युगातील गुप्त खर्च कोणते असतील? कदाचित विकत घेतलेले पण न वापरलेले सॉफ्टवेअर लायसन्स किंवा मोठी रक्कम खर्च करून बनवलेली पण आता कुणीही न वापरणारी मोबाईल ॲप किंवा जुनी झालेली डिजिटल मार्केटिंगची रणनीती ज्यावर अजूनही पैसे खर्च होत आहेत. खरंच आजच्या व्यवसायांसाठी निरुपयोगी मालमत्ता काय असू शकते हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे.